बिबट्याचा बंदोबस्त करा. राहुरीतून 20,000 शेतकऱ्यांची पंतप्रधानांना टपाल पत्रे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी केंद्र सरकारनं वन्यजीव कायद्यात तातडीनं बदल करावा किंवा धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करणारी तब्बल 20,000 शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज मंगळवारी राहुरीतून पाठवण्यात आली. राहुरीतील शेतकरी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढत टपाल कार्यालयावर धडकले व त्यांनी टपाल पत्र पंतप्रधानांना पाठवली. राहुरीचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, नगरसेवक बबनराव गुलदगड, सागर तनपुरे, प्रदीप भुजाडे, नंदकुमार तनपुरे, शाहजी जाधव, नितीन डवले, राहुल शेटे, तनपुरे कारखान्याचे संचालक गणेश गाडे, माजी उपसभापती रवींद्र अढाव, संचालक ज्ञानेश्वर खुळे, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब खुळे, सूर्यकांत पुजारी आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी बोलताना माजी आमदार तनपुरे म्हणाले, बिबट्यांची वाढती संख्या अत्यंत चिंताजनक बनल्यानं केंद्र शासनानं वन्यजीव कायद्यात तातडीनं बदल करण्याची गरज असून बिबट्यामुळे मोठ्या संख्येनं लहान मुले व शेतकऱ्यांचे जीव धोक्यात आले आहेत. यामुळे हातावर हात ठेवून बसणं अशक्य बनलंय. कायद्यात बदल किंवा धोरणात्मक निर्णय घ्या, यासाठी ही शेतकऱ्यांचं स्वाक्षरी पत्र पाठवण्यात आले आहे. राहुरी तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढलाय. लहान मुले, शेतकरी यांचा हकनाक बळी जातोय. बिबट्यांना ठार मारण्याची कायद्यात तरतूद नाही. एकीकडे कायद्यान्वये बिबट्यांना संरक्षण मिळतं, आता नागरिकांना संरक्षण मिळण्याची गरज आहे. दिवसा ढवळ्या डोळ्यात देखत अनेक घटना घडत असताना कोणतीही उपाययोजना घेता येत नाही. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना बिबट्याची मोठी भीती असते. यासंबंधी आपण विधानसभेत वेळोवेळी आवाज उठवला. मंत्र्यांनी गोल उत्तरं दिली. केंद्राकडे बोट दाखवलं जातं, त्यामुळे पंतप्रधानांना साकडं घालावं लागते. केवळ राहुरी तालुक्यातच नव्हे तर जिल्हा आणि राज्यातही बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडत आहेत. त्यांची प्रजनन क्षमता कमी करणं व पकडल्यानंतर वनतारात नेणं अशा प्राथमिक उपाययोजना तरी हाती घ्याव्यात. कुटुंबातील महिलेसमोरच लहान मुलांना बिबट्या उचलून घेऊन जातोय. मृत्युमुखी पडलेल्या बालकांची संख्याही मोठी आहे. या सर्व घटना अत्यंत वेदनादायक आहेत. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. यासाठी कायद्यात बदल आवश्यक बनलाय. हा बदल केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो, त्यासाठी ही पत्र पाठवण्याची मोहीम राबवण्यात आली आहे, असंही तनपुरे यांनी स्पष्ट केलंय. राहुरी तालुक्यात ऊसाचं क्षेत्र मोठं आहे. ऊस तुटून गेल्यानंतर बिबट्यांनी शहराकडे मोर्चा वळवलाय. दिवसाढवळ्या शहरातून बिबट्या दिसल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. आणखी अप्रिय घटना घडण्याआधी केंद्र सरकारनं ठोस पावलं उचलावीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला, त्याचाही गांभीर्यानं विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. राहुरीतील शेतकरी आज सकाळी नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र जमले. नंतर मोर्चा काढत टपाल कार्यालयाकडे रवाना झाले. पत्रातील मजकूर माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी ध्वनिक्षेपकावरून वाचून दाखवला. यावेळी एका वाहनात पिंजराही ठेवण्यात आला होता. सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत, त्यामुळे हा प्रश्न राजकारणाचा नाही, राजकारण केलं चुलीत अशी भावना तनपुरे यांनी व्यक्त केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.